तर धुळ्यातल्या या गुलमोहर विश्रामगृहातील 102 क्रमांकाच्या खोलीची तपासणी होणार आहे। अनिल गोटेंनी आरोप केल्यानंतर प्रशासनाकडून आता खोलीची तपासणी केली जाणार आहे। महसूल पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांकडून ही तपासणी केली जाणार आहे। अनिल गोटेंकडून या खोलीमध्ये जवळपास 5 कोटी रुपये असल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात संजय राऊत यांनी ट्विट केलेलं आहे, ते आपण पाहूयात। संजय राऊत यांचं नक्की म्हणणं काय आहे। विधिमंडळ आमदारांची अंदाज समिती आज धुळे दौऱ्यावर आली असता या समितीला मलिदा देण्याकरता जवळपास 5.5 कोटी रुपये धुळे शासकीय विश्रामगृहात जमा करण्यात आले होते। त्या ठिकाणी अनिल गोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनावणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील यांच्यासह सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सदरच्या रूमला कुलूप लावत पहारा ठेवला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। या संदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अँटी करप्शन ब्युरोला सूचना दिल्यानंतर देखील तब्बल 4 ते 5 तास उलटूनही काहीही झालेलं नाही, तिथे कुणीही आलेलं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। विकास कामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, त्यात असणारा अधिकाऱ्यांचा सहभाग दाबण्याकरता या आमदारांना मलिदा देण्यात येत होता, असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर या समितीचे अध्यक्ष आहेत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंचं सरकार का पाडलं, हा असा महाराष्ट्र लुटण्यासाठीच का, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळेला उपस्थित केलेला आहे।